तुला भेटलं ना की माझे प्रायमरी न्यूरोकेमिकल्स, न्यूरोट्रान्समीटर्स, सेक्स हॉर्मोन्स आणि न्यूरोपेप्टाइड्स उत्तेजित होतात. मग टेस्टोस्टेरॉन, इस्ट्रोजिन, डोपामाइन, वेसोप्रेसिन आणि ऑक्सिटोसिन कार्यान्वित होतात. हसायला काय झालं? प्रत्येक सस्तन प्राण्याचं हेच होतं. म्हणजे मेंदूत राईट अँगेलर गायरस, सेरेबेलम आणि ऑक्सिपिटल कॉर्टेक्समध्ये कल्ला सुरू होतो. बेसिकली मला आवडतेस तू. खरंच किती आवडतेस हे बघायला मी इतके दिवस मेजरमेंट्स घेत होतो, पण आता त्याची काही गरज नाहीये. माझंच मला पटलंय. फुंत्रू. स्मार्ट बॉय. तुम्हा दोघांना वाटलं असेल की आम्ही इकडे खूप छान नाचत होतो, केतकी आणि मदन. तुम्हाला वाटलं असेल नाचत असताना हा मदनच कोण आला, म्हणजे मधूनच कोण आला. स्मार्ट बॉय. पण मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमचा पिक्चर आहे फुंत्रू, आणि जो ज्यांच्या थ्रू जातो तो हा कार्यक्रम आहे. त्याचं नाव आहे चला हवा येऊ. सुरुवातीला स्वागत करतो मदन देवधरचं. जोरदार टाळ्या मदनसाठी. आणि स्वागत करूयात. ही कोण आहे बरं असं तुम्हाला वाटतंय ना? मला पण वाटत होतं मगापासून. तू केतकी माटेगावकरची बहीण का, जुळी वगैरे असं? नाही, ती मीच. ही केतकी माटेगावकर आहे, पण ही थोडीशी वेगळी दिसते या सिनेमामध्ये. आणि सिनेमाची सगळीकडे खूप चर्चा आहे, खूप उत्सुकता आहे सगळ्यांमध्ये. या सिनेमाचं नाव पण खूप आगळं वेगळं आहे, फुंत्रू. आम्ही संत्रू मोसंबू ऐकलेलं आहे, आम्ही पेंड्रू ऐकलेलं आहे, म्हणजे पेंड्राईव्ह ऐकलेलं आहे. हे आमचं विनोद. तर फुंत्रू काय आहे बाबा? फुंत्रू हे आमच्या फिल्ममध्ये तरी एक गॅजेट आहे, पण नक्की काय आहे तुम्ही चित्रपट बघितल्यावर तुम्हाला खरं काय ते कळेल. सगळं दडवून ठेवतात आणि त्यांना वाटतं की आम्हाला कळणारच नाही, शेवटपर्यंत आम्ही काढून घेणार आहे. दोघांचंही मनापासून स्वागत महाराष्ट्राच्या लाडक्या कार्यक्रमात. बाकी तुम्ही सगळे हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर तुकरटवाडीत तुम्ही आलेले आहात. तुकरटवाडीचा हा आगळा वेगळा रंग तुम्हाला बघायला मिळतोय. हा चौक वेगळ्या पद्धतीनं सजवलाय खास तुमच्यासाठी. तुमचं मी स्वागत करतो आणि विनंती करणार आहे आमच्या बरोबर बसण्याची. पण केतकी खूप छान वाटतंय सिनेमाचे प्रोमोज बघताना की मध्यवर्ती भूमिकेत तू आहेस.
दोन वेगवेगळ्या भूमिका करताना तू आम्हाला दिसतेस. म्हणजे मराठी सिनेमाचं म्हणायला गेलं तर नायिका प्रधान चित्रपट तसे खूप कमी बनतात. कमी. आणि मला वाटतं की ही स्टोरी तुझ्या भोवती फिरते. नायक आहे तो तुझ्या भोवती फिरतोय. आणि जगातही असंच आहे की प्रत्येक क्षेत्रात आपण म्हणतो की स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीनं काम करते, स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असते. पण बरीच क्षेत्र अशी आहेत जिथे सध्या स्त्री पुरुषाच्याही एक पाऊल पुढे आहे आणि हे आपण सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे. आणि याच स्त्री शक्तीला झी मराठीनं नेहमीच मानाचा मुजरा केलेला आहे. खरं तर 2 सिनेमांना एकत्र आम्ही इथे आणलेलं आहे, 2 नाटकं एकत्र आणली. पण आज पहिल्यांदा सिनेमा आणि नाटक आम्ही एकत्र करणार आहोत आणि बघायचं याच्यातून काय नवा फॉर्म्युला जन्माला येणार आहे. तर आज फुंतरू या सिनेमाच्या बरोबरीनं सध्या रंगभूमीवर जी 2 नाटकं खूप गाजत आहेत, या नाटकातले आपले लोकप्रिय कलाकार या मंचावरती येणार आहेत. पहिल्या नाटकाचं नाव फार विशेष आहे. मला ते वाचल्यानंतर खूप प्रश्न पडत होते की हा शेखर खोसला कोण आहे. नाही, हा प्रश्न नाही आहे, नाटकाचं नाव सुद्धा हेच आहे आणि या नाटकाची सध्या सगळीकडे खूप चर्चा आहे. जोरदार टाळ्यांनी या नाटकाच्या टीमला या मंचावरती आमंत्रित करूया. जोरदार टाळ्या मधुरा वेलणकर यांच्यासाठी, जोरदार टाळ्या लोकेश गुप्ते यांच्यासाठी आणि जोरदार टाळ्या तुषार दळवी यांच्यासाठी. तिघांचं स्वागत करतो आणि विनंती करतो प्लीज आमच्या बरोबर तुम्ही विराजमान व्हा. तर आत्ताच तुम्ही येण्यापूर्वी मी यांना सांगितलं की हा पहिला प्रयोग आम्ही करतोय की सिनेमा आणि नाटक एकत्र करतोय. खरं तर नाटक ही सिनेमाची आई आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आज आई आणि मुलं अशी समोरासमोर आहेत, तशी ही मुलंच वाटतात आपल्याला आणि हे सगळे पालकच आहेत असं म्हणायला हरकत नाही. ही मुलं मला वाटतं यांना हरकत नसेल, पण हिला आई म्हणायला काही प्रॉब्लेम आहे का विचारून अशी मुलगी असेल सुंदर तर हरकत नाही. तर हा शेखर खोसला कोण आहे हेच मला तुम्हाला विचारायचं. एक माणूस आहे शेखर खोसला, जो कदाचित माझ्यातही आहे, तुषार मध्येही आहे, अच्छा, लोकेश मध्येही आहे आणि इथे उपस्थित अनेक माणसांमध्ये तुम्हाला शेखर खोसला सापडेल. पण तो तुमचा तुम्ही शोधायचा आहे. हो दया, शेखर खोसला तो हमें ही शोधना है. कुछ तो गडबड है. गडबड अजिबात नाहीये. मला काय नाही, मला त्यांच्या सासऱ्यांची आठवण आली एवढंच, बाकी काय नाही. आणखीन एका नाटकाला या मंचावरती आता आमंत्रित आम्ही करणार आहोत. खरं तर कुठलं नाटक बोलवायचं म्हणून आम्ही टॉस केला आणि नंतर लक्षात आलं की अरे हा जो टॉस केलेला आहे टॉस तर मुद्दा आहे, हेच तर नाटक आहे ज्याचं नाव टॉस आहे. तर आणखीन एक नाटक जे सध्या खूप चर्चेत आहे, नाटकाचं नावच आहे टॉस. जोरदार टाळ्यांनी या नाटकाच्या टीमला आमंत्रित करूया. स्वागत करूया संपदा जोगळेकर यांचं, स्वागत करूया सुनील गोडबोले आणि विघ्नेश जोशी यांचं. आता परत एकदा सिनेमाकडे मी येतोय. सिनेमामध्ये तुम्ही दोघे नायक नायिका आहातच, पण आणखीन खूप गोड चेहरे या सिनेमामध्ये आम्हाला बघायला मिळणार आहेत आणि ते खूप फ्रेश आहेत. त्यांनाही आता या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत शिवराज वायचळ आणि शिवानी रांगोळे यांच्यासाठी. केतकी, फुंतरू या सिनेमाचं नाव तर खूप कॅची आहे. फुंतरू म्हणजे नक्की काय आहे? पण इंजिनियर्सची ही लव्ह स्टोरी आहे. बरं. आणि अनयाचं कॅरेक्टर मी एक करते आणि एक दुसरं जे आहे ते मी जास्ती त्याच्याबद्दल जर सांगितलं तर परत गंमत निघून जाईल. वीरा आणि अनया हे त्याच्यातले पात्र आहेत. वीरा पण इंजिनियर आहे, मला वाटतं मदन सांगेल. मी वीरा खराडे हा जो मुलगा आहे ज्याची भूमिका मी साकारतोय तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि मग फुंतरू हे त्याचं प्रेमाबद्दलचं एक एक्सप्रेशन आहे, हे त्याचं क्रिएशन आहे. म्हणजे शहाजहाननी जसा ताजमहाल बनला तसा हा फुंतरू बनवतो त्याच्या प्रेमासाठी. असं आहे. आणि खूप असा तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टींनी स्वतःला त्यांनी घेरून घेतलेलं आहे. हेच त्याचं जगणं आहे, तोच त्याचा ध्यास आहे. मग त्याचं एक्सप्रेशन काय तर ते आता 11 तारखेला बघतील लोक. वा, तू म्हणाला शहाजहाननी जसा ताजमहाल बांधला तसा तू फुंतरू बनवलेला आहेस. पण दोघांमध्ये सुद्धा एक साम्य माहितीये, फुंतरू आणि ताजमहाल. काय माहितीये? दोन्ही बघायचं असेल तर तिकीट काढावं लागेल. आता येणार आहे मी तुषार दळवी सरांकडे. तुषार सर, तुमची भूमिका काय आहे नाटकातली? एक नाटक करणाऱ्यांचा ग्रुप आहे, आम्ही सगळे ॲक्टर्स आहोत. एक नाटक सादर करतोय आणि ते नाटक सादर करत असताना एक अशी घटना घडते की त्यामुळं संपूर्ण नाटकाला
कलाटणी मिळते अगदी टोटल. मी आणि मधुरा आम्ही दोघं भाऊ बहीण आहोत नाटकात. आणि माझं जे कॅरेक्टर आहे थोडासा एक रांगडा, तोंडा सतत एक शिव्या असणारा, हॅपी गो लकी टाईप अशा प्रकारचा तो तरुण आहे. वा, तुम्ही म्हणाल तसं थोडंसं रावडी पद्धतीचा थोडा कलाकार असेल तो, व्यक्ती म्हणून शिव्या वगैरे देतो. मग ह्याचा खूप अभ्यास करावा लागला, कारण तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही काय केलं तुम्ही बाबा. ते बघून वाटत नसेल तरी अगदी तसा मी म्हणजे फार असंही मला वाटत नाही. पण प्रेक्षकांसाठी नवीन आहे. तर आज सगळे थुकरटवाडीमध्ये आलेले आहेत आणि थुकरटवाडी म्हटल्यानंतर तर मनोरंजन आलंच. केतकी माटेगावकर इथे बसलेली आहे आणि केतकीचा एक सिनेमा खूप गाजला, टाइमपास, टीपी 2 पण नंतर आला. तर तुझा होता टीपी, यांनी बनवलेला पीटी. आता ते पीटी म्हणजे उलट झालं ना, तर तसंच काहीतरी त्याच्यात उलट तुम्हाला बघायला मिळणार आहे. बऱ्याच उलट्या सुलट्या गोष्टी बघायला मिळतील. यांचा टीपी होता, आमचा आहे पीटी. बघूयात मग आता पीटी मध्ये काय घडणार आहे. तर पीटी मध्ये केतकी आपल्याला दिसली होती एका वेगळ्या रूपात. आमच्याकडे सुद्धा आहे केतकी. बघूयात मग आता ही प्राजू कशी आहे. डोकरे प्राजू, शाला आली ना. चल लवकर, शाला आली. शाला आली? हा. मग काय झालं एवढं कोकलते कशाला? अगं मग काय मग इसरली? अगं परीक्षेचा निकाल. हा अरे छोड ना, काय रे परीक्षा काहीतरी घडलं पाहिजे ना आयुष्यात. अगं परीक्षेचा निकाल आहे, काय घडणार आयुष्यात? अरे काहीतरी नवीन घडलं पाहिजे आपल्या आयुष्यात. पेपर काय रोजच असतात ना. म्हणून म्हणतो प्राजू, तुझ्या आयुष्यात टाइमपास कर. तू तुझ्या आयुष्यात टाइमपास कर आधी. डोकरे सरळ सांग ना, मी काय करू? हे डोकरे प्राजू, मला कळलं त्याला काय म्हणायचंय. तुझ्या आयुष्यात ना लव नावाचा टाइमपास झाला पाहिजे. मला सांग, असा टाइमपास मला गावणार कुठं? शासला गावणार. शासला आई बाबा आणि साई बाबाची शपथ, हाच आहे आपला आयटम. 1 मिनिट, म्हणजे हाच आहे परफेक्ट एम. महेश मांजरेकर. एम म्हणजे मिठा मावा. काय मावा काय? आणि काय चाललंय तुमचं? तिघी मुली एकट्या मुलाला छेडता, लाज नाही वाटत? सगळ्या मावावाल्या मुली मावाली मुली आहेत, मावाली. जाऊ दे, मी माझा अभ्यासच करतो. काय तुझं नाव सांगे ना मी. फुटाने खाते आणि ती शिट्या वाजवतेस. चल आता मला जाऊ दे घरी. मी वेळेवर घरी गेलो नाही ना
तर बाबा माझी वाट बघतात. चला जाऊ दे मला बाबाजी. आपल्याला काय टेन्शन. आई ग वा वा वा. सागर कारंडे. मस्त मस्त. मला लवशिप देशील. बरीचशी चालेल. बाबा फसला. हात लावला त्याला तो पळून गेला रे. तुझं काम झालं प्राजू. तुझं काम झालं. त्यांनी तुला लवशिप दिली म्हणजे आता तुझी लव्ह स्टोरी सुरू. याचा अर्थ प्राजू तुला वेड लागलं प्रेमाचे. जाऊ दे. आपण आपल्या कामाला लागू. कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत मी वेफर टाकतो. काय? वेफर. पेपर टाकतात माणसं. पेपर नाही वेफरच. का? चाकणा म्हणून. हो. आज एका नवीन घरी जायला हवे. बघूया कुठलं घर. अरे आलं. हे बघा हेच ते घर. कडी वाजवू नये. पेपर फटीतून टाकणे. पेपर माझ्याकडे तर वेफर आहेत. आता हे कसं टाकायचं फटीतून. कोण आहे रे? कोण आहेस तू? आणि दाराची करी का वाजवली? का वाजवली करी? करी? दाराची करी का वाजवली? हा कडी कडी. ती भातावरची. ही दाराची करी का वाजवलीस? जाऊ द्या नया है वह. अरे कौन नया है वह? नया है वह. तुम कहीं बोल रहा, मैं कहीं बोल रहा. है कहीं हर रस्ता वर का रस्ता बरका रस्ता काही बरोबर रस्ता. तुम्ही परब आहात अरब नाही. कही तुझी भाषा, कही तुझे कपडे, हा तुझा अवतार, काम होत तुझं. हे बटाट्याच्या काचऱ्या टाकावयास आलो होतो. काय भाषा आहे रे. टाक्या आला होता. बटाट्याच्या काचऱ्या. बटाट्याचा कचरा माझ्या दारात टाकायचा. अरे भाऊ, अरे कचरा माझ्या दारात टाकायला आलास का रे? कचरा नाही हो काचऱ्या. हे बघ आता उद्यापासून येशील तेव्हा ही दाराची करी ही वाजवायची नाही. कळलं? कळलं नक्की? बर. अगं पारजू
अच्छा असला पारजू आईलीस याच्या बिलाचं बघ काय ते कोण आहे चल घरात कोण नाही चल पारजू मी जरा जाऊन येतो बाजारात ओके अच्छा असला हाच लोचा होतो बाजारात आल्यावर रिक्षाचा प्रॉब्लेम काय गेली रिक्षा अच्छा असला इच्छा अरे काय काय वाजवतोस तू काय सांस्कृतिक बालगुडी आहे की नाही तुला काय वाजवतोय तो बघा कसला आवाज काढताय हा हे भाऊ कदमचा आवाज काढतोय मग येतोय कुठे बाहेर तोच आम्ही बघतोय 3 महिने नाहीच अच्छा नको तुमच्या आवाजात करा तो त्याच्यासाठी राहू द्या अरे नॉर्मल बोलू हा हे बरं केलं यार तुझं काय चालू आहे रे हा का तू अशी गाणी वाजवतोस अरे सांस्कृतिक काहीतरी वाजव घे छंद वाजव मकरंद वाजव प्रिया वाजव मिलिंद वाजव इतके ऑप्शन असताना ही गाणी वाजवतोस बाय द वे कुठे जायचे आहे मना काय म्हणू मना मना हा तेच काय म्हणून सांगा अरे मना मना तेच काय म्हणून सांगा ना मला अरे मना म्हणजे मिनी सौता अरे काय डोक्याची वाट लावता काय कोण आहे मी माहितीये का कोण आहात तुम्ही ले तेच विचारतो कुठे जावयाचे आहे जावयाचंच बघतोय मुलगी आहे माझी जर जावई मिळालं तर बरं होईल एखादा अहो मी तुम्हाला विचारतो तुम्हाला कुठे जायचंय तुम्ही मुलगी जावई काय घेऊन बसला ते जावयाचंच बघतोय छान मुलगी आहे माझी कुठला पोरगा आहे का तुमच्या ओळखीत आणि म्हणजे माझा मुलगा आहे लग्नाचा आणि काय माझ्या नंतर ह्या बिझनेसचा तोच मालक असणार आहे काय रिक्षाला बिझनेस म्हणताय 400 रिक्षा आहेत माझ्याकडे काय सांगता वा, मग माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलांशी करून देता का माझ्या मुलींचं शी, 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 शी. मी असल्या गरीब माणसाची माझ्या मुलीचं लग्न करून देणार नाही हा मग गरीब मग काय चेहरा बघितला आरशामध्ये अरे केसांनी किती गरीब आहात तुम्ही पर्सनल होत बघा माझ्या मुलीची तुमच्या मुलाचं लग्न करून दिलं तर बरं होईल बरं होईल शी 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 मी माझ्या मुलाचं तुमच्या मुलीशी लग्न लावून देणार नाही म्हणजे नाही प्राजू प्राजू रे प्राजू रे काय झालं रे प्राजू काय झालं प्राजू काय झाला यार का दगडूच्या बाबांनी तुमच्या लग्नाला नकार दिला यार अरे हम गरीब हुए तो क्या हुआ दिल के आमिर खान है तेरी सगळे बाजू आपण खाऊ करी काजू घेतो आता सगळे बाजू आपण खाऊ प्राजू करी चल आताच चल तू बाबा कुठे बाबा घरात नाही अरे देवा किती छान बोलते ना प्राजू डॅशिंग आहे ती हा
अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम आमिर खान है। और तेरी और तेरी और तेरी और तेरी और तेरी और तेरी तेरीवर का मारता? काय बोलतोयस? काय बोलत होतास तू आता? काय बोलत होता मला सांग. आम्ही गरीब झालो म्हणून काय झाले, आमच्या मनाची श्रीमंती रंपंपोच. आपण काय अपरंपार. हा परमपोच. चला हवा येऊ द्या. सोमवार मंगळवार रात्री 9:30. बाबा मला प्राजूशी लग्न करायचं. माझं प्रेम आहे तिच्यावर. नाही, मी तुझं त्या प्राजूशी लग्न लावून देणार नाही. म्हणजे नाही म्हणजे नाही. जर माझं प्राजूशी लग्न लावून दिलं नाही तर मी शुद्ध बोलणार नाही. डोकल्या बोली नाही, त्याच्या असला बोली. अरे मी तुझं त्या प्राजूशी लग्न लावून देतो, पण तू शुद्ध बोल प्लीज. शुद्ध बोल. चल चल माझ्या बरोबर चल. चल चल. शाकाल. टाकले टाकले. परत परत बाहेर या. माझ्या मुलाचं तुमच्या मुलीशी लग्न लावून द्या. नाही, अजिबात नाही. शक्य नाही ते. अजिबात शक्य नाही म्हणजे नाही. तुम्ही अपमान केलात माझा. नाही नाही ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही असं का चालताय? गुडघ्याचा त्रास होतोय का? नाही नाही, मला खूप जोरात लागली आहे. बसलाय तो बाहेरच येत नाही. मी काय म्हणतो, लग्न लावून द्या. मुलींनो बाहेर या. सुखाने राहा पोरी. कोणीतरी अजून बसलाय आतमध्ये. नाही आतमध्ये कोणीच नाहीये. तो दरवाजा तुम्ही बाहेर ओढता, तो फक्त आत ढकलाय. एक मिनिट. अरे हो, म्हणजे तुम्ही फसवलात मला. अरे याला काय अर्थ आहे? मधुरा, तुझ्या भूमिकेकडे येणार आता. मी असं म्हणेन की एक अभिनेत्री मी आहे आणि मी अभिनेत्रीचंच काम करते, पण ती मधुरा वेलणकर नाहीये. ती जी अभिनेत्री आहे ती इतकी वेगळ्या विचारांची, वेगळ्या तणावातून जाणारी आणि त्याला वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट होणारी अशी ही अभिनेत्री आहे. जेव्हा आपण खऱ्या जगात जे आहोत ते आणि आपण साकार करणारी व्यक्तिरेखा ह्यातल्या सिमिलॅरिटीज बाजूला ठेवून त्यातला वेगळेपणा जो आहे
तो मला मॅक्सिमम या भूमिकेत करायला मिळाला. क्या बात. लोकेश गुप्ते सरांकडे येणार आहात. कॅरेक्टरविषयी जसं मी सांगितलं की आम्ही सगळेच नाटकांमध्ये काम करणारे आहोत, तसंच तो नटही आहे आणि ती जी संस्था आहे त्या संस्थेचा डिरेक्टर आहे जो नाटकं दिग्दर्शित करतो. त्याची प्रेयसी आहे मधुरा आणि तिच्यावर अत्यंत प्रेम करणारा, म्हणजे थोडंसं ओव्हर पॉझिटिव्ह तो आहे तिच्या बाबतीत असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत तो तिला हातातनं जाऊ देत नाहीये. वा. आता येणार आहे संपदाजी तुमच्याकडे. टॉस हे नाटक तुम्ही घेऊन आलेले आहात. मागच्या वेळी आला होता तेव्हा वेगळ्या भूमिकेत होतात तुम्ही, दिग्दर्शिकेच्या भूमिकेत. खरं तर यांच्याकडे बघितल्यावरती मला वाटतं या ज्या व्यक्ती आहेत त्यांना किती गोष्टी येतात बघा ना. या दिग्दर्शिका आहेत, या उत्तम अभिनेत्री आहेत, निर्मात्या आहेत, उत्तम गातात, सूत्रसंचालन करतात, नृत्य करता. एवढं सगळं करता, घरी स्वयंपाक कधी करता? तो करायचा नसतो म्हणून ते हे सगळं करते. हो, म्हणजे थोडक्यात त्यांना सांगितलं माझे मिस्टर खूप चांगले कुक आहेत. काय आहे टॉस हे नाटक? एका शिक्षिकेच्या आयुष्यामध्ये तिचं छान सुखी कुटुंब आहे, 2 मुलं आहेत, सासू सासरे आहेत, नवरा उत्तम कमावतो आहे, व्यवस्थित घर आहे. पण नवऱ्याकडनं एक पाऊल वेगळं उचललं जातं आणि तो निर्णय एक महत्त्वाचा मी घेते. कोणाच्याही आयुष्यात असा प्रसंग अजूनही अनेक वर्षसुद्धा येऊ शकतो आणि तो निर्णय घेताना मी 2 निर्णय देते. ही या नाटकाची गंमत आहे, कारण टॉस आहे, नाण्याला 2 बाजू असतात आणि ते दोन्ही शेवट आम्ही सादर करतो आणि दोन्ही शेवट स्त्रियांना आणि विचारी पुरुषांना सुद्धा आवडतात. असं हे टॉस आहे. तर आता आपण पाहणार आहोत हा शेखर खोसला कोण आहे या नाटकातला एक प्रसंग. मधुराजी, मला हे नाटकात काम करणं वगैरे जमेल? हो, का नाही, छोटासा रोल आहे, जमेल ना. हा, तुम्ही माझी रिहर्सल घ्याल? हो हो, म्हणजे लागली तर घेईन मी रिहर्सल. मग करतो मी काम. नाही म्हणजे जमेल, रिहर्सल करून जमेल. येतो मी. निघूया. हो. मधुरा, हा, सुशील तुझ्याशी काय बोलत होता ग? काय? सुशील? काय नाही, काही सुद्धा नाही. अरे मूर्ख आहे तो, सतत माझी तारीफ करत असतो. हो, ही अशी लपवत छपवत गुपित सांगत असल्यासारखी. तू ओळखतोस त्याला? अरे त्याला सवय आहे प्रत्येक गोष्ट अशी लपवत छपवत आणि घाईघाईत सांगायची. तू ओळखायला लागलीस त्याला एवढ्या कमी दिवसात? मधुरा, मला सगळं खरं खरं सांग. अरे जी गोष्ट तू त्या दीड दमडीच्या लेखकाला सांगू शकतेस ती मला नाही सांगू शकत. मधुरा, मला सगळं खरं खरं सांग. मला सगळं खरं खरं सांग मधुरा. एक माणूस मला त्रास देतोय. नाव काय त्याचं? नाव काय त्या माणसाचं? शेखर खोसला. आठवत नाही. काय ऐकायचंय तुम्हाला? मला शेखर खोसलाबद्दल काहीही माहिती नाही. नाही, मला माहित नाही शेखर खोसला कोण आहे. मधुरानं ज्याचा खून केला त्याच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती आहे? अहो, बोललो ना तुम्हाला, तो एक निमंत्रित होता आणि ज्या संस्थेनं आमचा कॉन्ट्रॅक्ट जो घेतला होता ना त्यांनी निमंत्रणं दिली होती. मला काय आयडिया नाही कोण आहे.
कसं असतं, महिला दिन आपण साजरा करतो, त्यानिमित्तानं बऱ्याच ठिकाणी भाषणं होतात, चर्चासत्र आयोजित केली जातात आणि एक मुद्दा प्रकर्षानं जाणवतो किंवा चर्चेचा विषय असतो की मुलींची संख्या जी आज खूप कमी होतीये मुलांच्या संख्येच्या तुलनेमध्ये. मग या गोष्टीवरती कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे अशी ही चर्चासत्र होतात. पण कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे पेक्षा मी काहीतरी केलं पाहिजे असा विचार घेऊन एक व्यक्ती पुढे आला आणि त्यांनी या प्रश्नावरती उत्तर शोधलं आणि ते उत्तर मुलींच्या भविष्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरलंय. त्या व्यक्तीचं नाव आहे श्रीयुत गिरीश लाड. गिरीश लाड संगमनेरमध्ये जन्मलेला एक मध्यमवर्गीय तरुण. ऑस्ट्रेलियासारख्या देशात IT क्षेत्रात उद्योग सुरू करतो. कोट्यावधींची उलाढाल करत यशस्वी होतो. सामान्यपणे माणसाची यशोगाथा इथंच संपते, पण गिरीश लाड यांच्यासारख्या असामान्य माणसांची वाटचाल इथून सुरू होते. भारतातल्या लाल फितीच्या कारभाराबद्दल विनोदानं बोलणं हा सगळ्या भारतीयांचा आवडता विषय. पण गिरीश लाड यांनी देशात परत येऊन याच लाल फितीच्या कारभारावर उपाय शोधायला सुरुवात केली. आज आपण जे ई-गव्हर्नमेंट वगैरे बोलतोय ते गिरीश लाड यांनी 2008 पासूनच प्रत्यक्षात आणायला सुरुवात पण केली आहे, याची खूप लोकांना माहितीच नाहीये. त्यांनी महाराष्ट्र शासनासाठी ई-चावडी, अन्नधान्य वितरण, रॉकेल वितरण, कम्प्युटर 7/12, 2009ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यांसारख्या गोष्टी जास्तीत जास्त ऑनलाईन करता येतील अशी यंत्रणा बनवून दिली. या यंत्रणेचा आपण आजही यशस्वीपणे वापर करतोय. गिरीश लाड यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून खूप वर्षांपूर्वीच आपल्या राज्याची दखल जगाला घ्यायला लावली. पण तंत्रज्ञानाचा सगळ्यात महत्त्वाचा वापर त्यांनी केला तो सेव्ह दी गर्ल या उपक्रमासाठी. पश्चिम महाराष्ट्रासारख्या श्रीमंत भागातला कोल्हापूर जिल्हा, त्यात मुलींचं प्रमाण झपाट्यानं कमी होत होतं. गिरीश लाड यांनी सोनोग्राफी मशीनसाठी एक ट्रॅकिंग यंत्रणा बनवली, ज्यामुळे गर्भपाताला आळा बसायला मोठी मदत झाली. कोल्हापूरमध्ये जिथे 1000 मुलांमागे मुलींचं प्रमाण 839 होतं, ते चक्क 1000 मुलांमागे 880 पर्यंत वाढलं. तंत्रज्ञानाला मानवी चेहरा आणि सामाजिक भानाची जोड देण्याचं हे महत्त्वपूर्ण काम होतं. त्यांच्या या प्रयोगाची दखल घेऊन हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यांनी तत्परतेनं आपल्या राज्यात ही योजना यशस्वीपणे राबवायला सुरुवात केली आणि त्याचे खूप चांगले परिणाम देखील दिसायला सुरुवात झाली आहे. जगभर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे गिरीश लाड मराठी माध्यमात शिकले. त्यांच्या मते ज्या देशातली मुलं आपल्या मातृभाषेत शिकतात ते देश नेहमीच प्रगतीपथावर असतात. असा हा पक्का मराठमोळा माणूस आपल्यावर असलेल्या संस्कारांमुळेच एवढं मोठं सामाजिक काम करू शकला. आजवर त्यांना नास्कॉम फाउंडेशन, ई-इंडिया पुरस्कार, मंथन पुरस्कार, सोशल इम्पॅक्ट पुरस्कार असे अनेक पुरस्कार लाभले. पण लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांची मुली वाचवण्याची ही यंत्रणा राज्यात कंपल्सरी केली तर तो जास्त मोठा सन्मान असेल. पिकतं तिथं विकत नाही असं व्हायला नको म्हणून. स्त्री भ्रूण हत्या विषयावर कविता लिहिणारे खूप आहेत, भाषणं ठोकणारे खूप आहेत, पण गिरीश लाड यांनी त्यांच्या सायलेंट ऑब्झर्व्हर या मोहिमेत स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण यशस्वीरित्या कमी करून दाखवलं. सामाजिक गोष्टीवर आरडाओरडा करणाऱ्या लोकांपेक्षा गिरीश लाड यांच्यासारखे सायलेंट ऑब्झर्व्हर या देशाला जास्त गरजेचे आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती आमंत्रित करूयात गिरीश लाड यांना. गिरीश लाड हे रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक आहेत आणि तुमच्या कार्याबद्दलची ध्वनिचित्रफीत आत्ताच मी आमच्या कलाकारांना आणि सगळ्या महाराष्ट्राला दाखवली. तर फार वेगळं काम आहे. यातही उल्लेख होता की बोलणारे खूप आहेत पण करणारे खूप कमी असतात. मुली वाचवणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मुलगी वाचवा ही मोहीम राबवणं तितकं सोपं नाही आहे. काय सांगाल या मोहिमेविषयी आणि काय परिणाम दिसून येतात याचे समाजावर? आम्ही ह्या चॅलेंजेसला ॲड्रेस करणारं एक इन्व्हेन्शन केलं. आम्ही पहिल्यांदा SaveTheBabyGirl.org ही एक ऑनलाईन सॉफ्टवेअर तयार केलं आणि कोल्हापूरमधली सगळी सोनोग्राफी सेंटर्स त्याला ऑनलाईन कनेक्ट केली. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये एक डिव्हाइस तयार केलं ज्याचं त्यावेळी सायलेंट ऑब्झर्व्हर असं नाव होतं. त्यात काही त्रुटी होत्या त्या आम्ही दुरुस्त करून नवीन तयार केलं आणि त्याला ॲक्टिव्ह ट्रॅकर असं नाव दिलं. तर हे डिव्हाइस त्या सोनोग्राफी मशीनला जोडलं जातं.
हे डिव्हाइस चालू केल्याशिवाय सोनोग्राफी मशीन चालू होत नाही, त्याच्यामुळे बायपास करण्याचा प्रश्न येत नाही. आणि जसं ते ऑन होतं डॉक्टरला मॉनिटरवर जे काही दिसतंय त्याचा व्हिडिओ तयार होतो आणि त्या डिव्हाइसमध्ये एक हार्डडिस्क आहे, त्या हार्डडिस्कमध्ये ते व्हिडिओ स्टोअर व्हायला सुरुवात होतात. म्हणजे एक कंटिन्युअस वॉच त्या सोनोग्राफी मशीनवर ठेवला जातो. आणि त्याचा इम्पॅक्ट मग ओव्हरऑल असा झाला की कोल्हापूरचा सेक्स रेशो हा आता 900च्याही पुढे गेला आहे. राजस्थान हायकोर्टाने एका PILमध्ये ऑर्डरच केली आणि प्रत्येक सोनोग्राफी सेंटरला हे ॲक्टिव्ह ट्रॅकर लावणं बंधनकारक केलं. राजस्थानचा सेक्स रेशो हा 22 अंकांनी वाढला. त्याच्यानंतर ऑब्वियसली डॉक्टरांना याला विरोध होताच. त्याच्यामुळे पहिल्यांदा डॉक्टर याच्याविरुद्ध कोर्टात गेले, बॉम्बे हायकोर्टात, आणि त्यांनी याला चॅलेंज केलं. त्यांचं पहिलं म्हणणं होतं की याच्यामुळे पेशंटच्या प्रायव्हसीचा भंग होतो, कारण त्याची माहिती पेशंटची हे एका ऑनलाईन सॉफ्टवेअरद्वारे एका ठिकाणी जाते. त्याच्यानंतर याला अधिकार नाही, हे कायद्यात नाही वगैरे असे त्यांनी मुद्दे मांडले. बॉम्बे हायकोर्टाने ही रिट पिटिशन खारिज केली. राईट टू लाईफसाठी बॉम्बे हायकोर्टाने खूप छान उत्तर दिलं. बॉम्बे हायकोर्ट म्हणालं की आत्ताची जी डिक्लायनिंग कंडिशन आहे, मुलींचं कमी होण्याचं प्रमाण, हे बघता राईट टू लाईफ इज मोर इम्पॉर्टंट दॅन राईट टू प्रायव्हसी. म्हणजे मुलगी जर का जगली तर तिच्या प्रायव्हसीचा प्रश्न निर्माण होईल. बरेच कलाकार इथे बसलेले आहेत. मधुरा, काय सांगशील? खरं तर मला मुलगी हवी होती, मला मुलगा झाला. त्यावेळेला मी असं म्हटलं, आई गं मला मुलगी हवी होती पण मुलगा झाला. तेव्हा मला माझ्या एका मावशीने सांगितलं होतं की मुलींना जन्म देण्यासाठी, मुलींचा सन्मान करण्यासाठी चांगली मुलंही जन्माला घालायला हवीत. त्यामुळे मला असं वाटतं की असाच एक चांगला मुलगा इथे जन्माला आलेला आहे आपल्याकडे. आणि एकच या निमित्ताने सांगेन की आम्ही तिघी बहिणी आहोत. मला नेहमी हा प्रश्न विचारला जातो की तिघी बहिणीच, भाऊ नाही. आणि हा प्रश्न विचारणाऱ्या बायका असतात. तर मला असं वाटतं की जेव्हा बायका हा प्रश्न विचारायच्या थांबतील तेव्हा खऱ्या अर्थानं स्त्रीची ताकद स्त्रीला कळेल. वा वा. माझा पण 3रा नंबर आहे. मुलगा होईल या आशेने माझा जन्म झालाय. पण म्हणूनच मला आज अभिमान वाटतो. आणि असा जर कोणी विचारलं की आता तुम्हाला भाऊ नाही तर मी सांगेन गिरीश सर आहेत. वा वा. खूप छान वाटलं सर आपण इथे आलात. इथे बसलेल्या महिलांना मी विनंती करणार आहे की गिरीश सरांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांनी सन्मान करावा. तर मंडळी, आजच्या या भागामध्ये फुंथरू सिनेमा हा शेखर खोसला कोण आहे आणि टॉस या नाटकातले कलाकार आपल्याकडे आलेले आहेत. आणि काय, थुकरटवाडी नव्यानं आम्ही सजवलेली आहे, तेव्हा गावची जत्रा असल्याप्रमाणे आमच्याकडे वातावरण आहे. सगळ्यांना विनंती करेन की आमच्याबरोबर आजची रात्र तुम्ही मुक्काम करा. उद्या पण आपण धमाल करूयात, भेटूयात यांच्याच बरोबर उद्याच्या भागात आपल्या लाडक्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.